शिरोली येथील सांगली फाटा येथे प्रेम प्रकरणातून तरुणीच्या नातेवाईकांनी धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा निर्घृणपणे खून केला। ही घटना शुक्रवारी रात्री 12च्या सुमारास पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारी पुलाची शिरोलीतील सांगली फाटा बुधले मंगल कार्यालय येथे घडली। खून झालेला तरुण हा पाडळी तालुका हातकणंगले येथील होता। तो सैन्य दलात भरती होण्यासाठी प्रयत्न करत होता। घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत तरुणाचे नाव संकेत संदीप खामकर, वय वर्ष 19, राहणार पाडळी तालुका हातकणंगले असे असून त्याचे पेठ वडगाव येथील एका मुलीशी प्रेमसंबंध होते। त्या मुलीच्या नातेवाईकांचा शिरोलीतील बुधले मंगल कार्यालयात बारशाचा कार्यक्रम होता। संकेत हा मुलीला भेटण्यासाठी गावातील एका मित्राला सोबत घेऊन शुक्रवारी रात्री 8:30 वाजता बुधले मंगल कार्यालयात आला असल्याचे मुलीच्या नातेवाईकांना समजल्यावर संकेत व नातेवाईक यांच्यामध्ये वाद झाला। या वादातून नातेवाईकांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यास ठार मारले। ही घटना शुक्रवारी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास घडली होती। या तरुणावर हल्ला होत होता त्यावेळी त्यांना रोखण्यासाठी कोणीच पुढे आले नाही। त्याच्यासोबत आलेल्या मित्रास मुलीच्या नातेवाईकांनी ठार मारण्याची धमकी दिली व त्याचा मोबाईलही काढून घेतला। घाबरलेल्या अवस्थेत संकेतच्या मित्राने तेथून पळ काढला। त्याने शिरोली फाटा येथे येऊन अनोळखी व्यक्तीच्या मोबाईलवरून गावात फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली।